नमस्कार मित्रांनो, सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आपण आणलेला आहे फणस, गोव्यातून फणस आणला आहे बरं का। आणि झालं त्याला 2-3 दिवस झाले। त्यांनी सांगितलं होतं आपल्याला 2-3 दिवसानंतर कापून घ्या, त्याला कापा म्हणजे हा पिकलेला समजेल। त्याचा वास बीस तर काही येणार, म्हणलं खराब वगैरे होईल म्हणून आपलं कापून घेतो आणि बघू कसा काय फणस आहे तो आतून। आणि पहा सर्वांनी कापून घ्या पाहुणं, चला कापून घ्या, त्याचा टाइम आलेला आहे कापायचा। आता खसकून घ्या त्याला, नीट नीट खसका पण। आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केले तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या। आणि व्हिडिओ कसा काय वाटतोय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, आपल्याला दाखवा म्हणलं कसं काय फणस आहे तुम्हाला पण। व्यवस्थित कापा, नाहीतर सुरी कापचाल, सुरी कापून घ्या चला। मधनं कापून घ्या पाहुणं, कच्चा आहे का पिकलेला? धरू लागते। कोणी कोणी फणस खाल्लाय, असा बऱ्याच जणांनी खाल्ला असेल। मी पहिल्या स्टेटलाच आणलाय बरं का मार्केटमधनं। हा कापलाय गडबडनं, बोकाड कापायचं त्यापेक्षा सोपं आहे बरं का। त्या फणस कापण्यापेक्षा ती बोकाडाचं एका झटक्यात बोकाड कापा येते। आणि हे तर काय जरा अवघडच वाटतंय काम, हळून कापा। आणि जर का पिकलेला नसलं तर आपण ह्याची भाजी बनवणार आहे, ह्याची भाजी बनवून तुम्हाला दाखवेन। ह्याची भाजी खूप छान लागते बरं का, कच्च्या फणसची पण भाजी एक नंबर लागते, चिकन सारखी लागते, चिकन मटन सारखी लागते। तरी सर्वांनी ट्राय करा, त्याचा भाजीचा पण मी व्हिडिओ बनवीन आणि तुम्हाला दाखवीन बरं का। आणि फणस कापतेत का बोकाड कापतेत तीच काही कळत नाही मला। हळून कापा, 2 हिस्स्यामध्ये कापू नका। आणि या फणसपेक्षा तर बोकाड कापणं सोपं मला असं वाटतंय। भयंकर चिक दिसते, भयंकर चिक आहे। आज फणस कापतेल का नाही कोणास ठाऊक, आज संध्याकाळपर्यंत कापून होईल। कापल आणि पिकलेलं नसले तर आपण त्याची भाजी बनवून बरं का, भाजी बनवू आपण। कच्चा आहे ना, कच्चा आहे, कच्चाच निघाला। आता हे वेजी भाजी बनवू आपण, त्याची भाजीची रेसिपी बनवून दाखवू आपण। लवकर आम्ही कापला बरं का, आम्हाला समजलं नाही, तर आता ह्याची भाजी बनवू आपण। ओके चला मित्रांनो, ते कच्चाच निघाला आणि ह्याची भाजी बनवणार आपण आता, रेसिपी बनवू भाजीची। चला ओके, कसं काय व्हिडिओ वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। ओके सर्वांना नमस्कार, बाय।